नमस्कार, मी डॉक्टर निखिल वर्गे आणि आज आपण जाणून घेऊया उष्माघाताबद्दल। आपण सर्वच वेगवेगळ्या बातम्यांमध्ये ऐकतोय की गेल्या फेब्रुवारी महिन्यात गेल्या 25 वर्षातील सगळ्यात जास्त तापमानाची नोंद मुंबईत झालेली आहे। मार्च महिन्यात देखील आपण भरपूर अधिक तापमानाच्या दिवसांना फेस करतोय। अशी हीट वेव्ह चालू असताना उष्माघाताच्या घटना घडणं हे स्वाभाविक आहे। आता उष्माघात म्हणजे काय? काही वेळेस आपलं शरीर आपल्या तापमानाचं नियंत्रण करण्यास असमर्थ ठरल्यानं मेंदूचं तापमान अचानकपणे जास्त वाढून मेंदूला डॅमेज होण्याची शक्यता असते। यालाच आपण उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असे म्हणतो। बरेचदा बहुतांश लोक उन्हात बाहेर ठिकाणी काम करत असतात आणि सारखं उन्हात काम केल्यानंतर शरीरातून घाम निघून जे शरीराचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असते ती ओलांडली जाते आणि अशा वेळेस शरीराचं तापमान अचानक वाढू लागतं आणि त्याचा परिणाम हा मेंदूवर होतो। ही घटना जास्त करून त्या लोकांमध्ये घडते जे मेहनतीची कामं उन्हात करत असतात। त्याचबरोबर आपण पाण्याचं सेवन किती करतोय, आपण कुठल्या प्रकारचं अन्न किती घेतोय यावर पण उष्माघाताची शक्यता अवलंबून असते। उष्माघात जर आपण वेळेत ठीक नाही केला तर त्याचा जीवघेणा प्रकोप पण होऊ शकतो। म्हणूनच आपण काही काळजी घेणं आवश्यक आहे। आपण कशी ही काळजी घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊया। एक तर सतत उन्हात काम करणे आपण टाळायचे आहे। उन्हाच्या दिवसांमध्ये आपण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत जास्त बाहेर काम करावे। उन्हात काम करताना मध्ये मध्ये आपण थोडा सावलीत विश्रांती घ्यावी, थोडा विराम करावा। भरपूर पाण्याचं आपण सेवन करावं। त्याचबरोबर फळं असे पदार्थ ज्यात पाण्याचं प्रमाण अधिक असेल त्याचं आपण सेवन केलं पाहिजे। जर आपल्याला उन्हात काम करताना अस्वस्थता जाणवत असेल तर त्वरित आपण काम थांबवून सावलीच्या ठिकाणी आराम केला पाहिजे। आपण सैल कपडे घातले पाहिजेत, तसेच आपण डोक्यावर काहीतरी शिरस्त्राण घातलं पाहिजे। ही काळजी घेतल्यास आपण नक्की स्वतःचा उष्माघातापासून बचाव करू शकतो। तरीही अशा उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कुठलीही वेगळी लक्षणं जाणवल्यास त्वरित आपण आपल्या नियरेस्ट किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपण या उष्माघातापासून होणारे बळी टाळू शकतो। धन्यवाद।